रामकृष्णाने सर्वांना. आज दिनांक 29 जून 2026, वार आहे सोमवार. आजच्या माऊलींच्या सेवेला आपण सुरुवात करूया. काल आपण अध्याय 12च्या 196 ओव्या वाचल्या होत्या. आता तिथून पुढच्या माऊलींच्या अध्यायातले 12व्या अध्यायातल्या ओव्या वाचल्या. सेवेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रवतीर्थे नांदतो ज्ञान राजा सुपात्रा. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. श्लोक 18, अध्याय 12 श्लोक 18. समः शत्रौष मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समः समयः संगविवर्जितः. पालथा वैषम्याशी वार्ता नाही. रिपोमित्रादोही सरिसा पाडो का घरची उंची येळू करावा पारखे अंधारू पाडावा. हे नेण्याची का पांडवादी पूजेसा जो खांडाव्या घाओ खाली की लावणी जयाने केली. दोघी एकची सावली वृक्ष देते जा ना तरी क्षदंडू पाळतिया गोणू गाळतिया कडून नव्हेची चेली. हरिमित्र तैसा अर्जुन जया भाऊ ऐसा मान आपण मान सरिसा होतो साह्य. तेही ऋतू समान जैसे का गगन तैसे इच्छे एकाची मान शीतोष्ण जया. दक्षिण उत्तर मारुता मेरू तैसा पांडुसुता तैसा सुख दुःख प्राका मध्यस्थ जो. माधुरे चंद्रिका सरिसे राया रंका तैसा जो सकाळी का भूता समोर. हा भुवियाच्या गायिक सेव्य तैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक देव बाप्पा झाला. तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिते जो सहभायू संगे सांडून या लागू. एकाकी असे अंगी सुनी तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित. अनिकेतः स्थिरमती भक्तिर्मान मे प्रिय नरः जो निंदते नेगे स्तुती नश लागे आकाशाला लगे लेको जैसा. तैसे निंदे आणि स्तुती मानू करी एके पंते विचेरे प्राणरूपे जनिवनी. साचे लटके दोन्ही बोलवणी न बोले जाहला मौनी. जे भोगिताऊन मनी आरा येणो जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे. पाऊसे विना न सुखे समुद्र जैसा आणि वायुसे एके ठाई. बिडार जैसे नाही तसेच न घरीच केही आश्रय जो. आघवाची आकाश स्थिती जेवी वायुसी नित्य वसती. देवी जगचे विश्रांती स्थान जया. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला मग याही वरी पार्था. माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. उत्तमासी मस्तक खाली विजय हे काय कौतिक. परिमाणू करीती तिन्ही लोक पावयानिया. तरी श्रद्धा वस्तुशी आदरू करिता जाणीजे प्रकारू. जरी होय श्री गुरु सदाशिव परी असो आता महेशाती वानिता. आत्मस्तुती होता संचारू असे या लागी हे नोहे मनितले रमा नाही. अर्जुना मी वाहे शिरी तयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी. घेऊन आपल्या हाती लिगला भक्तिपंथी जगा देतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. का की जयाची परी तळवटू दे म्हणून नमस्कारू. त्या ते आम्हा माथा मुकुट करू त्याचे टाच धरू हृदय आम्ही. त्याची गुणांची आलेली देव आपुली वाणी. त्याची कीर्ती श्रवणी आम्हू लेवी. तो पहावा हे डोहाळे म्हणून चक्षुषी मज डोळे. हातीचे नीला कमळे पूजत्या ते. दोवरी दोन्ही भुजाला घेऊनी आलिंगावळा लागोनी तयाचे अंग. तया संगाचे निसुरवाडे मजविले हा देह धरणे धडे. किंबहुना आवडे निरुपम
तेनेसी आम्हा मैत्र येत कायसे विचित्र हरितयाचे चरित्र ऐकते जे तेही प्राणा फरवते आवडते मज निरवते ते भक्त या चरित्राते प्रशंसते जे अर्जुना साधंत्या सांगितले प्रस्तुत भक्तियोग समस्त योगरूप जे मी प्रीती करी का मनीषेर साधरी एवढी थोरी जयास्थिती एतु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तो तीव मे प्रियः ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकून जे तेसेची श्रद्धेचे आदरे ज्यांची अठाई विस्तरे जीवी जया थोरे जे अनुष्ठ देते परिनिरुपली जैसी तैसीची स्थिती मानसे मग सुक्षेत्रेसी जैसी पेरणी केली परिमाते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेच सर्वस्व मानुनी घेती जे पै पार्थागा जगी तेसी भक्त तेची योगी उत्कंठा तया लागे अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसे मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान तो आमुचे देवतार्चन ते वाचून यान गोमटे नाही त्याचे आम्ही व्यसन तो आमुचे निधी निदान किंबहुना समाधान तो मिळते ते प्रेमाची वार्ता जे अनुदिता पांडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निजजनना नंदे तेने जगदादिकंदे बोलिले मुकुंदे संजय म्हणून राया जो निर्मळ निष्कळ लोककृपाणू शरणागता प्रतिपाणू शरण्य जो धर्म कीर्ती धावळू अगाध दातृत्वे सरळू अतुल बळी प्रबळू बळी बंधनू जो पै सुरस सहाय शिळू लोकलाल निळू प्रणित प्रतिपाळू हा खेळू जायचा जो भक्तजन वत्सल प्रेमजन प्रांजल सत्य सेतू सरळ कलानिधी तो कृष्ण जी वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगतोसे हृदयवाचा ऐकतो जसे आता यावरी निरुपती परी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते त्याची रसाळ कथा मराठी या कथा जाण जेला आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावी ती आम्ही हे पडविली जी स्वामी निवृत्त देई इथे आपल्या 247 ओळींचं वाचन झालं आहे. आता त्यांचं मराठीत अर्थ बघूया आपण. शत्रू व मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा, शीत व उष्ण, सुख व दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा अंतर्बाह्य संघरहित अर्जुना, ज्याच्या ठिकाणी भेदभावाची गोष्टही नाही, शत्रू आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे, अथवा घरच्या माणसांना तेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नसते, जो तोडण्याकरिता धाव घालतो किंवा जो लागवड करतो, त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, अथवा ज्याप्रमाणे ऊस हा आपल्या पिकास पाणी घालून वाढवणाऱ्याला गोड व चरकात घालून गाळणाऱ्याला कडू असा असत नाही अर्जुना, त्याप्रमाणे शत्रू मित्रांच्या ठिकाणी ज्याचा जसा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती व मानाच्या व अपमानाच्या वेळी सारखीच असते, तिन्ही ऋतूमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांची किंमत ज्यांच्याजवळ सारखीच असते. अर्जुना, दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यामध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये तो अचल असतो. ज्याप्रमाणे चालणे आपली मधुरता राजा आणि रंक यांसारखीच अनुभवण्यास देतो, तसा जो सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी सारखा असतो. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करीतात, जो अंतर्बाह्य संघाचा संबंध सोडून जीवनस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो, निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, जे काही मिळेल त्यामध्ये संतोषवृत्ती ठेवणारा व कोठेच आश्रय धरून न राहणारा, स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिवान मनुष्य तो मला प्रिय आहे.
जो निंदेने खिन्न होत नाही, वस्तुतेने चढून जात नाही. ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही, त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती यांचा त्यांच्या मनावर काही एक परिणाम होत नसल्यामुळे तो निंदा आणि स्तुती यांसारखाच मान देऊन प्राणासारखा उदास वृत्तीने लोकांमध्ये व प्राणामध्ये संचार करीतो. खरे व खोटे हे दोन्ही बाजूने न बोलण्यासारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे. कारण की तो उन्मनी अवस्थेत बोधित असता त्यास पुरेसे वाटत नाही. जो ज्या वेळेला जे मिळेल त्याने भ्रष्ट होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसाळ्यातून सुकत नाही, त्याप्रमाणे काही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही, आणि ज्याप्रमाणे वायू हा कोठेही एकच जागा धरून राहत नाही, त्याप्रमाणे तो कुठेही आश्रय धरीत नाही. ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे, हे विश्वच माझे घर आहे, असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, फार काय सांगावे. सर्व स्थावर जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच भरला आहे. अर्जुना, इतके असूनही आणखीही ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. उत्तम भक्तापुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे. पण उत्तम भक्ताच्या चरणगताला त्रैलोक्य मान देते. जर शंकर श्रीगुरु होतील तरच भक्तितत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. पण आता हे शंकराचे वर्णन पुरे, कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते. भक्तितत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात. हे कशावरून, तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणरज गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केली आहे. असे माझे चरणरज मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजे, असे म्हणण्यात प्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखी होतो. म्हणून शंकराचेच वर्णन पुरे असे भगवान ह्या ओळीत सांगतात. एवढ्याकरिता हे बोलणे नको, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो, कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्ध जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघाला आहे, तो मोक्षाचा अधिकारी म्हणजेच मोक्ष देण्यास समर्थ असा असतो. म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तो ठरवतो. मग इतका समर्थ असूनही तो पाण्याला सारखा नम्र असतो. म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावरचा मुकुट करू व त्याचे टाच आम्ही हृदयावर धरू. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचीला घालू. आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू. कानाने आम्ही त्याची कीर्ती ऐकू. तो पाहावा ही आम्हाला इच्छा होते. म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे धारण करतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता 2 हातावर आणखी 2 हात घेऊन आलो आहे. म्हणजे मी चतुर्भुज सगुण रूप धारण केले आहे. त्यांच्या संगतीच्या सुखाकरिता मी जो देह राहील त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे. तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. त्याच्याशी आमची मैत्री असते, यात काय आश्चर्य आहे. परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात, जे भक्तांच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात, हे खरे आहे. अर्जुना, जे हे खरे समस्त योगरूप आम्ही तुम्हाला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदि अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला. ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो. आणि श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त हे जे माझे धर्म आणि अमृतासारखे सांगणे आहे त्यांचे सेवन करतात, त्याप्रमाणे आचरण करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. ही गोष्ट वर सांगितलेले ते हे भक्तियोगाचे वर्णन, जे चित्ताला रंजिवणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी गोष्ट आहे. ती ऐकून जे पुरुष तिला स्वानुभवाने जाणतात, त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो, एवढेच नव्हे तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्यांचे
जे त्यांचे अनुष्ठान करतात. पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्ती हा भक्तियोग म्हणजे उत्तम क्षेत्रात पेरणी केल्याप्रमाणे आहे. परंतु जे मनात श्रेष्ठ प्राप्तव्य समजतात व या भक्ती तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे असे समजून ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात, अगं अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांच्या भक्ती कथेशी स्नेह असतो. आम्ही त्याचेच ध्यान करू. ते आमचे पूजन करण्याची देवता आहेत. त्यांच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मागित नाही. त्यांचे आम्हास व्यसन छंद असते व तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत. फार काय सांगावे, ते आम्हाला भेटतात तेव्हा आम्हास समाधान वाटते. परंतु अर्जुना, जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात, जे पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो, आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद याप्रमाणे बोलला असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे, ज्याची धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्य भावरहित आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला, देवांना सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्याला प्रतिकार न करणे हा ज्याचा खेळ आहे, जो भक्तांविषयी मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यात सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे, तो भक्तींचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ते ऐकत आहे. आता यानंतर भगवंताचं व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. 30 रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल, ती आपण ऐकावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो भक्तांविषयी मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे व ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हा सरळ मार्ग पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे, तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ते ऐकत आहे. आता यानंतर भगवंताचं व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. 30 रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल, ती आपण ऐकावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज प्रभू निवृत्तीदेवांनी आम्हाला हे शिकवले आहे की तुम्ही संतांची सेवा करावी. इथे आपला 12वा अध्याय संपत आहे. 12 इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12वाध्याय. श्लोक 20 247. ओम श्री सच्चिदानंद अर्पणमस्तु.